तर नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ राजबिंडे आणि मी आज आलो आहे नवीन शोधामध्ये आपल्या शेलू तालुक्यात हातनूर गावात असणाऱ्या जागृत महादेवाच्या मंदिरामध्ये. तर चला आता आज जाऊन दर्शन घेऊया. सध्या कुलूप लावलेलं आहे इथे, म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. आणि हे एकदम जुनं म्हणजे जवळपास 700-800 वर्ष जुनं मंदिर आहे, येथील असे गावकरी सांगतात. हे बघा, इथं खूप छानपैकी असं नक्षीकाम केलेलं आहे, तुम्हाला पाहायला भेटतंय. हे आता असं कोणीच बनवू शकत नाही मित्रांनो. हे फक्त त्या काळचे लोक करू शकतात. छानपैकी कोरीव काम केलेलं इथं. पाहू शकता. आणि याच मंदिराच्या बाहेर एक प्राचीन बारव आहे. हे बारव देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या मंदिराच्या एका भिंतीवर शिलालेख देखील आहे. तो शिलालेख आता खूप जीर्ण झाला आहे, काही ओळखू येत नाही. आणि याच मंदिरापाशी एक तुम्ही नंदी खूप बघितले असतील मंदिराबाहेर, पण तुम्हाला एक मी आणखी एक नंदी दाखवतो. तो नंदी तुम्ही बघा. इथं कट केलेलं आहे. कट करून तुम्ही ह्या अशापैकी यास तुम्ही पाणी ठेवू शकता. पण कदाचित हे पाणी ठेवण्यासाठी केलेलं नसावं, ही त्यांची एक कला असावी जे पूर्ण वरचं जे बनवलं आहे त्यासाठी. म्हणजे एक नंदी बनवतानाच. आणि हे पूर्ण मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जर शेलू तालुक्यातील परभणी जिल्ह्यातील असताल तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि हे इथं आहे ते बारव. येथील गावकरींनी मिळून पूर्ण बारव हे स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे. तर चला ते बारव मी तुम्हाला दाखवतो. हे समोर दिसते ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे सुंदर असं बारव. ते पाणी बी बऱ्यापैकी स्वच्छ आहे. येथील गावकऱ्यांनी खूप काळजी घेतलेली मित्रांनो. तर तुम्ही परभणी जिल्ह्यातील, जालना जिल्ह्यातील असताल तर या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या. खूप छान मंदिर आहे.